नमस्कार मित्रांनो, आज आपण कडबाकुट्टी जी 3 HP जी मोटर आहे मित्रांनो, ही सिंगल फेज ती आज आपण रेवांडी करायला शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण मोटर जी वायर तोडल्यानंतर आपण असं पेपरचे माप घेऊन पेपरच्या ज्या मापानुसार आपण दुसरे पेपरचे तुकडे जे आहेत ते कटिंग करून घ्यायचे आहेत. आपण हा पेपर जो आहे मित्रांनो, तो नॉर्मेक्सचा वापरायचा आहे मित्रांनो, किंवा चांगल्या क्वालिटीचा आपल्या ठिकाणी जो अवेलेबल असेल तो वापरायचा आहे चांगल्या क्वालिटीचा. तो पांढरा जो असतो तो वापरायचा नाही मित्रांनो सिंगल फेजच्या मोटरसाठी, कारण सिंगल फेजची मोटर जी असते ती जास्त गरम होते, त्यामुळे पांढरा पेपर जो आहे तो टिकत नाही मित्रांनो. तर आपण असं ह्या पेपरच्या मापाचं पट्ट्या कापून ह्या ठिकाणी आपण पेपर भरून घेणार आहोत सुरुवातीला. त्यानंतर मित्रांनो आपण मोटरचा जो डाटा आहे मित्रांनो बघू शकता. मोटरचं पीच जे आहे मित्रांनो 4, 6, 8, 10 आहे आणि टर्न जे आहेत 4 नंबरच्या स्लॉटमध्ये 4 नंबरची कॉईल आहे, म्हणजे लहान जी कॉईल त्याच्यामध्ये 28 टर्न आहेत तुम्ही बघू शकता. आणि 6 नंबरमध्ये 34 टर्न आहेत आणि 8 नंबरमध्ये 50 आणि 10 नंबरच्या पेजमध्ये 25 टर्न आहेत. तर मित्रांनो हे आपण खोलते वेळेस मोटर आपण हे नोट केलेलं आहे, ते सुद्धा आपण व्यवस्थित नोट करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण कॉइल जी करणार आहेत फार्म्यावरती, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कॉइलचे प्रत्येक जे टोक आहे एका कॉइलमधून दुसऱ्या कॉइलमध्ये जाणार आहे, ती पूर्ण एका साईडनं आली पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे. दुसऱ्या साईडनं आले नाही पाहिजे मित्रांनो. ही साईड बघू शकता तुम्ही दुसरी, ह्या साईडला पूर्ण मोकळा आहे. तर आपण अशा पद्धतीनेच कॉइल करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला मोटर भरण्यास जास्त त्रास होणार नाही. तुम्ही बघू शकता आपण टोटल 4 ग्रुप आहेत मोटरमध्ये मित्रांनो. त्यामध्ये आपण ऑलरेडी भरलेला आहे आणि 3 ग्रुप आता आपण 3 ग्रुपच्या कॉइली केलेल्या आहेत. तर एका ग्रुपमध्ये टोटल 4 कॉइली आहेत मित्रांनो. तर आपण सुरुवातीचा ग्रुप जो आहे तो भरलेला आहे. आता आपण जो दुसरा ग्रुप आहे तो तुम्हाला या ठिकाणी आपण भरून दावणार आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी कसा पहिला ग्रुप भरला आहे. आणि पहिल्या ग्रुपपासून मित्रांनो 3 जी स्लॉट आहेत ते मोकळे ठेवायचे आहेत, आणि 2 स्लॉट मोकळे ठेवायचे आहेत. आणि तिसऱ्या स्लॉटपासून आपण हे दुसऱ्या ग्रुपमधली जी लहान कॉईल आहे ती या ठिकाणी आपण भरायची आहे. तुम्हाला मी दावतो या काठीच्या साह्याने. तुम्ही बघू शकता आपण पहिला ग्रुप जो भरलेला आहे त्या ग्रुपची जी शेवटची कॉईल आहे त्या कॉईलपासून 2 घरे मोकळी सोडलेली आहेत मित्रांनो. आणि इथून आपल्याला 1 ते 4 वरती मोजायचं आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकता मार्किंग करून तुम्हाला लावलेलं आहे मित्रांनो, म्हणजे आपली जी लहान कॉईल आहे ती 1 ते 4 वर बसते, 1 ते 4 पेजवरती. त्यामुळे आपण आता सुरुवातीची लहान जी कॉईल आहे ती आपण उचलायची आहे. या कॉईलमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो डॅशबोर्डवरती आपले आहेत 28 टर्न आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ह्याचे टर्न जे कमी आहेत त्यामुळे आपण ही सुरुवातीला कॉईल बसवायची आहे मित्रांनो. ही कॉईल बसवल्यानंतर आपण ह्याच्यावरती काळा पेपर बसवायचा आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता मी कॉईल कशी धरलेली आहे. तर भरायचं काय अवघड नाही मित्रांनो, स्लॉटमध्ये एक अशी वायर आपण ढकलून त्यामध्ये बसवायचं आहे. 1 ते 4 वरती आपण ही कॉईल बसवणार आहे. आणि दुसरी सांगायचं म्हणजे मित्रांनो, ह्या कॉईल ग्रुप जो आहे ह्याच्यामध्ये टोटल 4 ग्रुप आहेत. तर प्रत्येक मोटरच्या मॉडेलनुसार वेगवेगळे ग्रुप आणि वेगवेगळे टर्न येऊ शकतात, ते आपण मोटर खोलते वेळेस नोट करून घ्यायचं आहे. आपण आता ही कॉईल बसवल्यानंतर एक साईड याच्यावरती आपण जो काळा पेपर आहे तो बसवणार आहे. या मोटरमध्ये मित्रांनो काळा आणि पांढरा असे 2 पेपर बसणार आहेत कॉईलच्या वरून. तरी आपण हे लक्षात ठेवायचं आहे, कारण रनिंगच्या कॉईलवरती आपलं दुसरं जे वायरिंग आहे स्टार्टिंगचं ते बसणार आहे, त्यामुळे आपण ह्याच्यावरती आता काळा पेपर बसवणार आहे. तुम्ही बघू शकता आपण ह्या ठिकाणी कशी बसवली आहे कॉईल. आपण पहिल्या ग्रुपपासून 2 घरे मोकळीमध्ये सोडलेले आहेत आणि तिथून पुढे 4 नंबर मोजत गेलेलो आहे आणि 4 नंबरच्या स्लॉटमध्ये आपण ही कॉईल बसवलेली आहे. तर आपण आता ही कॉईल बसवून झाल्यानंतर आपण ह्याच्यावरती हा काळा पेपर जो आहे तो मित्रांनो आपण बसवणार आहे.
तो आपण ह्या स्टेटरच्या लांबीनुसार कापून आधीच ठेवलेला आहे, जेणेकरून आपल्याला मोटर भरते वेळेस जास्त वेळ जाणार नाही. स्टेटरची जी लांबी आहे मित्रांनो, त्या लांबीनुसार आपण एक साधारणपणे अर्धा इंच पेपर जास्त कापायचा आहे. आणि आपण हा पेपर आता ते छोटीशी पट्टी कट करून आपण त्यावर बसवणार आहे. आणि हा पांढरा जो पेपर आहे मित्रांनो, तो हा पेपर सगळ्यात शेवटी जो स्टार्टिंगचे कॉईल आहेत त्याच्यावरून बसणार आहे. तुम्ही बघू शकता, आपण आता हा काळा पेपर कापलेला आहे, तो आता आपण ह्या कॉईलवरती आपण बसवून घेणार आहे. असं लहान पेपरचा तुकडा त्याचा कट करायचा आहे, एक पट्टी कापून घ्यायची आहे आणि ते आपण अशी वरून पुश करून त्याच्यावरती बसवायची आहे. हा काळा पेपर बसवायचं दुसरे कारण मित्रांनो, ह्याच्यावरून दुसरं आपण स्टार्टिंगचं वायरिंग जे आहे ते येणार आहे, त्यामुळे आपण हा काळा पेपर बसवत आहे. पांढरा जर पेपर बसवला तर दोन्हीमध्ये गरम झाल्यानंतर मोटर पेपर पगळण्याची शक्यता असते. स्टार्टिंगचं आणि रनिंगचं वायरिंगमध्ये आपल्याला थोडासा गॅप ठेवायसाठी आपण हा काळा पेपर बसवणार आहे. तर बघू शकता, आपण हा काळा पेपर या ठिकाणी बसवून घेतलेला आहे. याच्यानंतर आपण आता अलीकडची साईड जी आहे या कॉईलची ती सुद्धा बसवून घेणार आहे मित्रांनो. आपण एक साईड बसवलेली आहे, तुम्ही बघू शकता. आपण पहिल्या ग्रुपपासून 1-2 स्लॉट मोकळे सोडायचे आहेत आणि 3 नंबरच्या स्लॉटमध्ये अलीकडची बाजू बसवायची आहे. तर आपण आता हे लगेच बसवून घेऊया आणि ह्याच्यावरती सुद्धा आपण काळा पेपर बसवून घेणार आहे. तर आपण हे बघू शकता, आपण थोडंसं व्हिडिओ स्किप केलेला आहे मित्रांनो, कारण ही मोटर भरण्यासाठी खूप वेळ लागतो. तर तुम्ही बघून बोर होचाल त्यासाठी आपण थोडंसं व्हिडिओ स्किप केलेला आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. तर पूर्ण डिटेलमध्ये आपण ह्याच्यामध्ये आपण माहिती दिलेली आहे. तर आपण हा काळा पेपर बसून झाल्यानंतर 6 नंबरची पिचमधली जी कॉईल आहे ती आपण घेणार आहे मित्रांनो. या कॉईलमध्ये मित्रांनो 34 टर्न आहेत. तर आपण आता ही कॉईल बसवून घेणार आहे या ठिकाणी. तर कॉईल बसवताना मित्रांनो, आपण जशा कॉईली फार्म्यावरून कॉईली करताना काढल्या आहेत तसे एका मागोमाग एक कॉईल आपण बसवायची आहे. मागची पुढं आणि पुढची मागं कॉईल बसवायची नाही मित्रांनो. जसे आपण कॉईल फार्म्यावरती केली आहे त्याच पद्धतीने आपण सलग कॉईल बसवून जायचं आहे. लहान झाल्यानंतर त्यापेक्षा थोडी मोठी आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी असे कॉईलच्या साईजनुसार बसवायचं आहे. एकाच्या वरती एक कॉईल असे टोटल 4 कॉईलीचा एक ग्रुप आहे मित्रांनो. तर आपण या ठिकाणी बघू शकता, आपण ही कॉईल जी आहे ती 6 नंबर पिचमध्ये येणार आहे. सुरुवातीची लहान कॉईल आपण 1 ते 4 पिचमध्ये बसवलेली होती. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण कॉईल कशा पद्धतीने बसवत आहे. कॉईल व्यवस्थित असा कुठेही कॉईलचा टर्न जे आहेत मित्रांनो, त्या टर्नला कुठेही सुद्धा आपण असं घडी पडता कामा नये, व्यवस्थित बसवायचे आहे, जेणेकरून आपल्याला स्लॉटमध्ये बसवण्यास काही अडथळा येणार नाही. जर आपण जास्त टर्न जे आहेत ते वाकडे तिकडे झाले तर आपली स्लॉटमध्ये कॉईल जी आहे ती व्यवस्थित बसणार नाही, याची आपण काळजी घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता आपण कशा पद्धतीने बसवलेले आहे मित्रांनो. खालून येणारा जो टर्न आहे मित्रांनो लहान कॉईलमधून, तो आपल्या उजव्या हातालाच गेला पाहिजे. आपण जशी पाणबुडी मोटर ह्याच्या अगोदर भरून तुम्हाला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर नक्की बघून घ्या. त्याच पद्धतीने ही सुद्धा मोटर आपण भरायची आहे मित्रांनो. म्हणजे ह्याचे टर्न जे आहेत ते डावीकडून उजवीकडे गेले पाहिजेत. एका कॉईलमधून दुसऱ्या कॉईलमध्ये जे टर्न जातात ते डावीकडून उजवीकडे गेले पाहिजे, याची आपण काळजी घ्यायची आहे. तर आपण 6 नंबरची जी कॉईल आहे 6 नंबर पिचमध्ये बसणारी ते आपण या ठिकाणी आता बसवून घेणार आहोत. तर आपण या ठिकाणी बघू शकता, आपण एक साईड बसवून घेतलेली आहे. याच्यावरती सुद्धा मित्रांनो काळा पेपर जो आहे आपण बसवून घेणार आहे, कारण ह्या कॉईलवरती सुद्धा स्टार्टिंगची जी कॉईल आहे ती येणार आहे नंतर. ते व्हिडिओमध्ये आपण पुढे शिकणारच आहोत मित्रांनो. तर आपण याच्यावरती काळा पेपर बसवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता हे टर्न कसे कुठून आलेले आहेत. खालच्या कॉईलमधला जो टर्न आहे तो उजव्या हाताला गेलेला आहे मित्रांनो, उजव्या साईडला. आणि जो
वरच्या 6 नंबरच्या कॉईलचा जो टर्न आहे तो मित्रांनो डाव्या हाताला आलेला आहे, बाहेरचा टर्न. तर याच्यावरती आपण काळा पेपर बसून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपण ही कॉईल जी आहे ती व्यवस्थित बसून घेतलेली आहे. आता हे कॉईल आपण व्यवस्थित शेप देऊन या ठिकाणी खाली अशी दाबून घ्यायची आहे. आणि आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता यावरती आपण काळा पेपर बसलेला आहे, कारण ह्या 2 कॉईलीवरून स्टार्टिंगच्या कॉईली पण येणार आहेत, त्यामुळे आपण ह्याच्यावरती काळा पेपर बसवलेला आहे. आता जे आहे ते मित्रांनो 8 नंबर पिचमधली कॉईल जी येणार आहे ते आपण आता या ठिकाणी बसून घेणार आहोत. तर आपण लगेच आता 8 नंबरच्या पिचमधली जी कॉईल आहे ते सुद्धा या ठिकाणी बसून घ्यायची आहे. तर आपण व्यवस्थित अशी कॉईल अजिबात गडबड करायची नाही मित्रांनो, एक टर्न त्याच्यावरती बसून घ्यायचे आहेत. एक एक टर्न आपण स्लॉटमध्ये इन्स्टॉल करून व्यवस्थित बसवणार आहे मित्रांनो. असं कॉईलच्या पिचच्या मापानुसार आपण असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे, कॉईल चुपून घ्यायची आहे, जेणेकरून आपण मोटरमध्ये आत इन्सर्ट करताना साईडला कुठेही थटत नाही. कॉईलचं जे पिच आहे त्याच्यानुसार आपण अशी साईडनं अशी चोपून घ्यायची आहे अगोदरच कॉईल. आणि हा जो टर्न आहे या कॉईलचा तर तो सुद्धा उजव्या हातालाच गेला पाहिजे आपलं, याची आपण काळजी घ्यायची आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता हा टर्न जो आहे तो आपल्या उजव्या हाताला गेलेला आहे, खालून कॉईलमधून जो बाहेर येणारा टर्न आहे तो. तर आपण हे लक्षात ठेवायचं आहे, कारण हे खूप महत्त्वाचे आहे. आपण जर ही कॉईल उरपाटी बसली तर आपली मोटर फिरणार नाही, त्यामुळे व्यवस्थित बसून घ्यायचं आहे मित्रांनो. आता ह्याच्यावरती सुद्धा मित्रांनो आपल्याला काळा पेपर बसवायचा नाही मित्रांनो, याच्यावरती आपल्याला पांढरा पेपर बसवायचा आहे. कारण ह्या कॉईलमधले जे टर्न आहे तुम्ही बघू शकता इथं तुमच्या स्क्रीनवरती, आपण जो मोटर डाटा लिहिलेला आहे त्याच्यामध्ये 8 नंबरच्या पिचमध्ये बघू शकता खाली लगेच 50 टर्न आहेत. 50 टर्न म्हणजे ह्या कॉईलचे हायेस्ट टर्न आहेत, त्याच्यावरती आपल्याला पांढरा पेपर बसवायचा आहे. कारण ह्या कॉईलवरती जी स्टार्टिंगची कॉईल जी आहे ती येत नाही मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली जी 8 नंबर पिचमधली जी कॉईल आहे त्याच्यावरती आपण हा पांढरा पेपर बसवलेला आहे. सर्व त्याच्या 2 कॉईलीवरती काळा आणि 8 नंबरची पिच जी आहे त्याच्यावरती आपण पांढरा पेपर बसवलेला आहे. आणि आता बघू शकता आपण इथं आपल्या डाव्या हाताला तुम्ही बघू शकता इथं काळा पेपर जो बसवलेला आहे त्याच्यावरती आपली ही जी शेवटची कॉईल आहे ती येणार आहे. म्हणजे 10 नंबरची कॉईल जी आहे मित्रांनो ती पूर्ण डबल बसणार आहे मित्रांनो, एकावरती एक. ज्या ठिकाणी आपला काळा पेपर येणार आहे त्या ठिकाणी डबल कॉईल बसते, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आपण जो पांढरा पेपर बसवतो काळा पेपर ह्याच्यावरती डबल कॉईल येत आहे. आणि ही कॉईल बसून झाल्यानंतर मित्रांनो आपण ह्याच्यावरती पांढरा पेपर बसवणार आहे एका साईडला, आणि एका साईडला काळा पेपर बसवणार आहे. कारण तुम्ही बघू शकता ह्या कॉईल ग्रुपचा जो आउटर आहे, आउटर म्हणजे बाहेरचं जे टोक आहे सुरुवातीचं आणि शेवटचं टोक. तर हे शेवटचं टोक जे आहे ते मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता ह्या 10 नंबरच्या पिचमध्ये येणार आहे. तर आपण तुम्ही बघू शकता आता हे टर्न जे आहेत मित्रांनो तर तो डावीकडून उजवीकडे आला पाहिजे, खालून कॉईलमधून वरच्या कॉईलमध्ये जाणारा जो टर्न आहे तो. आणि हा जो आहे तो आपला बाहेर शेवटचं टोक आहे या कॉईल ग्रुपचं. तर आपण आता ही व्यवस्थित बसून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एक साईड आपण बसवलेला आहे आणि त्याच्यावरती आपण काळा पेपर बसवलेला आहे, कारण त्या साईडला सुद्धा आपली परत नंतर 10ची कॉईल जी आहे ती डबल येणार आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता आता आपण जी कॉईल डबल येणार आहे त्याच्यावरती आपण ही कॉईल बसवून पांढरा पेपर बसून घेणार आहे. तर आपण लगेच ही पण कॉईल ह्याच्यामध्ये बसून घेऊया. व्यवस्थित बसून घ्यायचं आहे मित्रांनो. त्याच्या अगोदर आपण अशा पट्टीने काय करायचं आहे, ही डबल कॉईल बसणार आहे त्यामुळे आपण अशी पट्टी तयार करायची आहे मित्रांनो, जेणेकरून आपली जी कॉईल जी आहे सुरुवातीची ती खाली व्यवस्थितरित्या अशी दाबून घ्यायची आहे. आणि त्याच्यावरती आपण नंतर ही जी कॉईल आहे ती बसून घेणार आहे. कारण सुरुवातीची कॉईल जर आपण नाही दाबली तर नंतरची कॉईल जी आहे मित्रांनो ती बसण्यास थोडंसं त्रासदायक होतं आपल्याला.
त्यामुळे आपण सुरुवातीची कॉईल जी आहे ती आपण व्यवस्थित दाबून घेऊन नंतर त्याच्यावरती आपण बसून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एका साईडला काळा आणि एका साईडला पांढरा पेपर या ठिकाणी बसवलेला आहे आपण. जी 8 नंबरची कॉईल आहे त्याच्यावरती पांढरा पेपर दोन्ही साईडला बसवलेला आहे आणि 10 नंबरची आहे जी त्याच्यावरती ज्या ठिकाणी डबल बसलेली आहे त्या ठिकाणी आपण पांढरा पेपर बसलेला आहे आणि ज्या ठिकाणी सिंगल आहे त्या ठिकाणी आपण काळा पेपर बसलेला आहे. तर याच पद्धतीने आपण असं डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे मोटर भर जायचे आहे. तर व्यवस्थितरित्या बसून झाल्यानंतर आपण तुम्ही बघू शकता या ठिकाणी ह्या ग्रुपचा जो शेवटचा टोक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण काळा पेपर बसलेला आहे आणि नंतर आपण ह्याच पद्धतीने सर्व ग्रुप जे आहेत ते इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत. तर ही जी कॉईल आहे मित्रांनो, ही शेवटच्या ग्रुपची आहे कॉईल मित्रांनो. आपण टोटल 3 ग्रुप बसवून नंतर 4था ग्रुपसुद्धा या ठिकाणी बसवलेला आहे आणि ही 10 नंबरची कॉईल जी आहे ती आपण या ठिकाणी आता बसून घेणार आहे. तुम्ही आपलं रनिंगचं वायरिंग जे आहे ते मित्रांनो बसून झालेलं आहे. आपण आता स्टार्टिंगचं वायरिंग जे आहे ते करणार आहे याच्यामध्ये. तर स्टार्टिंग कॉईलची पिच तुम्ही बघू शकता आपल्या स्क्रीनवरती आहे. 5, 7, 9 आणि टर्न जे आहेत ते 22, 34, 34 आहेत. सॉरी 22, 34 आणि 74 आहेत. तर आपण असं एक वायरच्या तुकड्याच्या सहाय्याने कॉईल पिचचं जे माप जे आहे 5 नंबरचं ते घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता 1 ते 5 वरती आपण ही वायरचा जो तुकडा आहे तो टाकून आपण कॉईल साईजचं माप काढणार आहे आणि असं माप काढून झाल्यानंतर आपण ते आपल्या कॉईल कराचा जो फार्म आहे त्याला जोडून आपण कॉइली करून घेणार आहे स्टार्टिंग वायरिंगच्या. कारण सिंगल फेजमध्ये मित्रांनो रनिंग आणि स्टार्टिंग असे दोन वायडिंगचे प्रकार असतात त्यात. तर आपण रनिंग सुरुवातीला भरले आहे तर आपण स्टार्टिंगची वायरिंग जी आहे याच्यामध्ये करणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपण असं कॉईल साईजचं माप जे घेतलेलं आहे ते आपण फार्मेवरती लावलेलं आहे आणि ह्या स्टार्टिंग कॉईलचं जे ग्रुप आहे तो 3 कॉईलचा आहे आणि आपण आता या ठिकाणी कॉइली करून घेणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण कॉईल कराचा जो फार्म आहे तो एका साईडला असा पूर्ण आवळलेला आहे आणि एका साईडला थोडा लांबवलेला आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, आपण ज्यावेळेस कॉइली करून पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कॉईल बाहेर काढता यावी यासाठी आपण थोडंसं एका साईडला अंतर जास्त ठेवलेलं आहे आणि आपण आता या ठिकाणी खडूच्या साहाय्याने मार्किंग करून घेणार आहे. असं मार्किंग करून घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला, जेणेकरून आपलं नंतरच्या कॉइली जे करणार आहेत त्याचं माप आपलं केलेलं जे आहे ते चुकू नये म्हणून. पण अशा पद्धतीने जो वायरचा गेज आहे मित्रांनो तो स्टार्टिंगचा गेज जे आहे तो सिंगल आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि आपण आता कॉइली करायला चालू करणार आहे. तर आपण ज्या साईडला मार्किंग केलेलं आहे त्या साईडला आपण ह्या वायरचा जो शेंड आहे तो या साईडला असा गुंडळून घ्यायचा आहे आणि इकडून आपल्याला सुरुवात करायची आहे मित्रांनो. आपण ज्या फार्म्यावरती ज्या स्लॉटमध्ये आपण माप घेतलं होतं ते तिथून आपल्याला आता 3 कॉइली करायच्या आहेत. 3 कॉईलचा हा ग्रुप आहे. तर तुम्ही बघू शकता आपण वायर जी आहे ती 1 नंबरचं जो फार्म्याचं स्लॉट आहे तो सोडून 2 नंबरमध्ये घेतलेले आहे. तिथून आपल्याला पुढे 3 कॉइली करायच्या आहेत. तर या कॉईलमध्ये मित्रांनो टर्न येणार आहेत. ही जी कॉईल आहे ती 9 नंबर पेजमध्ये बसणारी आहे. याच्यामध्ये 74 टर्न आहेत. तर आपण लगेच टर्न हे करून घेऊया.
आपल्याला व्यवस्थित टर्न मोजून मित्रांनो कॉइली करायचे आहेत, कारण टर्न कमी जास्त होऊन चालत नाहीत मित्रांनो. मोटरनं तर आपली गरम जास्त होते. टर्न वाढले तर मोटरमध्ये बसत नाहीत आणि कमी जर टर्न केले आपण तर मोटर आपली गरम होते. त्यामुळे टर्न आपण मोटर खोलते वेळी जेवढे टर्न होते तेवढे टर्न टाकायचे आहेत. तर आपण आता सुरुवात ही कुठूनही करू शकतो. सुरुवात करायचं काय एवढं असं नाही की आपण एकाच ठिकाणून सुरुवात करू शकतो. कॉइलिंग करण्यासाठी आपण पहिलं जी रनिंगची वायरिंग आहे त्याची 10 नंबरची जी कॉईल आहे डबल बसलेली ती आपण सेंटरला घ्यायची आहे. म्हणजे आपण जी कॉईल बसवणार आहे त्याच्या मध्यभागी पहिल्या कॉइली आले पाहिजे तर 10 नंबरची. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण जे पांढरे पेपर भरलेले आहेत 3 स्लॉटमध्ये, तर ते आपण ह्या कॉईलच्या मध्यभागी घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्या लक्षात येते. तुम्ही बघू शकता 10 नंबरची जी रनिंगचं वायरिंग आहे सुरुवातीला भरलेलं ते डबल जी कॉईल आलेली आहे एका स्लॉटमध्ये ते आपण सेंटरला घेतलेलं आहे. आणि मध्ये 3 घरं सोडून 4 आणि 5 नंबरमध्ये ही कॉईल बसते. तर आपण सुरुवातीचं वायरिंग जे भरलं होतं उजव्या हाताला सुरुवातीचं टोक घ्यायचं आहे कॉईलचं आणि त्याच्यावरती आता पांढरा पेपर बसून घ्यायचा आहे. तर आपण स्लॉटमध्ये जे आहेत पेपर ते एकदम चांगल्या क्वालिटीचे वापरले आहेत आणि वरून जो पेपर बसलेला आहे पांढरा तो आपला नॉर्मल आहे, कारण जो खाली आपण स्लॉट पेपर बसवला होता तो वरती बसायला ताप करतो. त्यामुळे आपण वर हा नॉर्मल पांढरा पेपर वापरलेला आहे. तर आपण ही कॉईल अशी व्यवस्थितरित्या बसून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती हा पांढरा पेपर वापरायचा आहे कट करून पट्ट्या त्याच्या. स्टेटरची जी लांबी आहे त्या लांबीनुसार आपल्याला पट्ट्या कट करायच्या आहेत. आता नंतर जी कॉईल आहे मित्रांनो ती 7 नंबर पिचमध्ये येते आणि खालच्या कॉईलमधून वरच्या कॉईलमध्ये जो टर्न जातो तो टर्न आपण मित्रांनो डावीकडून उजवीकडे घ्यायचा आहे. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता रनिंगचं वायरिंग जे आहे ते डबल गेजचं आहे. याच्यामध्ये 2 तार आहेत आणि याच्यामध्ये बघू शकता स्टार्टिंगमध्ये सिंगल एक तार आहे. तर आपण ही एक साईड बसून घेतलेली आहे 7 नंबर कॉईलची. 7 नंबर जी पिचमध्ये कॉईल बसते ते कॉईलचं आपण एक साईड बसून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता खालच्या कॉईलमधून आलेली वायर डावीकडून उजवीकडे गेलेली आहे. आता आपण दुसरी साईड पण बसून घेणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण दुसरी साईडसुद्धा बसून घेतलेली आहे. आणि आता आपण 9 नंबरची जी कॉईल आहे या ग्रुपची शेवटची कॉईल ती सुद्धा या ठिकाणी आपण बसून घेणार आहे. तर आपण सुरुवातीला कॉईल अशी कॉईलच्या स्लॉटवरती बसवणार आहे. त्या स्लॉटवरती अशी अंदाजे माप घेऊन अशी कॉईल व्यवस्थित दाबून घ्यायची आहे साईडनं, जेणेकरून आपली कॉईल त्याच्यावरती बसवण्यास ताप होणार नाही. आता ही जी कॉईल आहे 9 नंबर मित्रांनो याच्यामध्ये टर्न जास्त आहेत, 74 टर्न आहेत. त्यामुळे ही तुम्ही बघू शकता सिंगल कॉईल बसलेली आहे. म्हणजे खालच्या आपण सुरुवातीला रनिंगचं जे वायरिंग भरलं होतं त्याची कोणतीही कॉईल या स्लॉटमध्ये नाही. ही सेपरेट कॉईल ह्या ठिकाणी बसलेली आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला पुढचे सुद्धा 3 ग्रुप बसून घ्यायचे आहेत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता रनिंगची 10 नंबरची कॉईल आहे ती आपल्याला फक्त सेंटरला घ्यायची आहे. स्टार्टिंगच्या कॉईलच्या लहान कॉईलच्या मध्ये आपण जी स्टार्टिंगची कॉईल बसवणार आहे मित्रांनो त्याच्या सेंटरला रनिंगची 10 नंबरची जी कॉईल आहे ती आली पाहिजे. म्हणजे आपलं मोटरचं पीच जे आहे ते बरोबर येते. बघू शकता 5 नंबर पीच येतं. मध्ये 3 जर घर मोकळी सोडली तर आपण आता हे राहिलेले 3 ग्रुपच्या सुद्धा कॉइली करून घेतलेले आहेत आणि ह्याच पद्धतीने आपण पुढचे जे 3 ग्रुप आहेत ते बसून या ठिकाणी घेणार आहे. तर टोटल 4 ग्रुप ह्याच्यामध्ये आहेत, रनिंगचे 4 आणि स्टार्टिंगचे 4.
तर आपण रनिंगचे 4 बसवून घेतले आहेत. आता आपण स्टार्टिंगचे सुद्धा 4 बसवून घेणार आहे. त्याच्यामधील एक ग्रुप तर आपण ऑलरेडी बसवून घेतलेला आहे. आता रनिंगचा आपण ज्या प्रमाणे बसवले तसंच ह्याच पद्धतीने हे पण बसवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता स्टार्टिंगची कॉईल जी लहान आहे त्या कॉईलच्या सेंटरला आपली रनिंगची जी 10 नंबरची कॉईल आहे ती आली पाहिजे. एवढं फक्त आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि लहान कॉईलचं आपण जे आहे स्टार्टिंग कॉईल आता बसवतोय त्या कॉईलचं सुरुवातीचं टोक जे आहे ते मित्रांनो उजव्या हाताला आलं पाहिजे. एवढी काळजी आपण घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघू शकता आपण स्टार्टिंगची जी लहान कॉईल आहे 2 नंबर ग्रुपची ती बसून घेतलेली आहे. तर तुम्ही मोजून बघू शकता 1 2 3 4 आणि 5 नंबरवर स्लॉटमध्ये आपली कॉईल बसलेली आहे. आणि कॉईल बसवण्यापूर्वी आपण मित्रांनो सुरुवातीची जी कॉईल जी आहे आपली रनिंगची त्याच्यावरती आपण काळा पेपर बसवलेला आहे. ती कॉईल आपण एका पट्टीच्या सहाय्याने खाली दाबून घ्यायची आहे, जेणेकरून आपली दुसरी वरून जी स्टार्टिंगची वायर बसते कॉईल बसते ती बसवण्यास आपल्याला त्रास होणार नाही. तर आपण आता राहिलेले सुद्धा 2 कॉइली जे आहेत बसवून घेणार आहोत. तर आपण व्यवस्थित असं चोपून मोटरमध्ये व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपण बसवून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि दुसरं सांगायचं म्हणजे मित्रांनो आपण खालून ज्या कॉईलमधून खालच्या कॉईलमधून सुरुवातीच्या जो दुसऱ्या कॉईलमध्ये टर्न जातो तो डावीकडून उजवीकडे गेला पाहिजे. कोणतीही कॉईल आपली वरपाठी बसली नाही पाहिजे मित्रांनो, याची आपण काळजी घ्यायची आहे. तर आपण ही 7 नंबर पेजची कॉईल सुद्धा या ठिकाणी बसून घेतलेली आहे 2 नंबरच्या ग्रुपमधील. आणि याच्यावरून आपण पांढरा पेपर जो आहे तो बसवलेला आहे. तर इथून ज्या सर्व कॉईल बसणार आहेत मित्रांनो त्याच्यावरती पांढरा पेपर आपल्याला बसवायचा आहे, काळा पेपर बसवायचा नाही. कारण आता आपलं वायरिंग जे आहे ते शेवटचं म्हणजे पूर्ण वायरिंग होणार आहे आता सध्याला. आणि सुरुवातीचं आपण रनिंगचं जे वायरिंग भरलं होतं त्याच्यामध्ये डबल ही कॉईल बसते त्या ठिकाणी आपण काळा पेपर बसवला होता. तर आपण आता ह्या 2 नंबर ग्रुपची 9 नंबरची जी कॉईल आहे 74 टर्न आहेत मित्रांनो याच्यामध्ये, या कॉईलमध्ये 9 नंबरच्या. तर ते आपण या ठिकाणी बसून घेतलेले आहे. तर तुम्ही बघू शकता याचं ह्या कॉईलचं एक टोक डाव्या हाताला आणि एक टोक उजव्या हाताला आलं पाहिजे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण भरून घ्यायचे आहे मोटर. तर राहिलेले जे 2 ग्रुप आहेत ते पण आपण आता या ठिकाणी बसून घेणार आहोत. तर आपण आता लगेच बसून घेऊया. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण राहिलेले जे 2 ग्रुप आहेत ते पण या ठिकाणी आपण बसून घेतलेले आहेत. तर ही माहिती कशी वाटली मित्रांनो नक्की कळवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि आपण आता ह्या मोटरचं कनेक्शन जे आहे मित्रांनो ते मारण्यापूर्वी आपण पाठीमागची जी साईट आहे मित्रांनो कनेक्शन साईट आणि दुसरी साईट, तर आपण ह्या दुसऱ्या साईटला काय करायचं आहे आणि स्टार्टिंगच्या आणि रनिंगच्या ग्रुपमध्ये असा काळा पेपर बसून भरून घ्यायचा आहे. ह्या पद्धतीने कापायचा आहे आणि तो भरून घेतल्यानंतर आपण कॉटनद्वारा घ्यायचा आहे आणि त्याच्या सहाय्याने आपण हे व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे.